नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना शिक्षण मंत्रालयानं एनटीए मधील 47 अधिकाऱ्यावरती कारवाईचा बडगा उगारलेला आहे। दिल्लीतील आंदोलनानंतर सरकार हल्ला आहे। जाणून घेऊयात एनटीए मधील 47 अधिकाऱ्यावरती कशा पद्धतीने कारवाई करण्यात आली त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नीट पेपर फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे। यासाठी कॉंग्रेस जनता पार्टीचं गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे। काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी देखील प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलेली आहे, पण सरकारनं अद्याप तरी प्रधान यांचा राजीनामा घेतलेला नाही। त्याऐवजी एनटीएच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई सुरू केलेली आहे। शिक्षण प्रक्रिया आणि परीक्षा यांच्यात मोठ्या सुधारणा करण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं म्हणजे एनटीएनं मोठं पाऊल उचललेलं आहे। शिक्षण मंत्रालयातील सूत्राच्या माहितीनुसार एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे। यासोबतच काही अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे। सूत्राच्या माहितीनुसार ही कारवाई एनटी मधील मोठ्या सुधारणा आणि उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठीचा एक मोठा अभियानाचा भाग आहे। येणाऱ्या कालावधीत यंत्रणेत आणखी महत्त्वाच्या सुधारणा करण्यात येतील अशी माहिती शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे। पेपर लीकच्या घटना आणि त्यामुळे रद्द झालेल्या परीक्षा यामुळे एनटीए सातत्यानं वादात राहिलेला आहे। यामुळे शिक्षण मंत्रालय अडचणीत आलेलं आहे, पण सरकार शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या मनस्थितीत नाही। त्यामुळे अधिकाऱ्यांची गच्ची होत असताना प्रधान यांना अभय देण्यात आल्याची चर्चा देखील होत आहे। एनटीए मध्ये रचनात्मक बदल होण्याची दाट शक्यता आहे। यंत्रणेच्या कार्यप्रणालीमध्ये व्यापक बदल केले जाणार आहेत। शिक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई संस्थेच्या पुनर्रचनेच्या दिशेने एक महत्त्वाचा पाऊल आहे। परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक विश्वासार्ह करण्याच्या हेतून ही कारवाई करण्यात आलेली आहे। दुसरीकडे काँग्रेस जनता पार्टी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती ठाम आहे। आज दुपारी सीजेपीचे प्रतिनिधी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा जितेंद्र सिंह यांना भेटले तेव्हा त्यांनी 3 मागण्या सरकार समोर ठेवलेल्या आहेत। यातील 2 मागण्यावर सरकार सकारात्मक आहे। तिसरी मागणी प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होती। याबद्दल सरकार फारसं अनुकूल नसल्याचं दिसतं। एनटीए मधील 47 अधिकाऱ्यावरती झालेल्या कारवाईबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। धन्यवाद।